दिल्लीसह देशभरात सध्या केंद्र सरकार विरोधात आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाच्या निमित्ताने एक जुनं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय आणि ते प्रकरण आहे स्नूप गेट प्रकरण। ज्या प्रकरणामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पितळ उघडं पडलं होतं। हे नेमकं प्रकरण काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। 2013च्या अखेरीस भारतातील राजकीय वातावरण प्रचंड तापलेलं असताना अचानक एका खळबळजनक प्रकरणाने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं। गुजरातचे तत्कालीन गृह राज्यमंत्री अमित शहा आणि गुजरात पोलिसांच्या वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांमधील काही कथित टेलिफोन कॉल रेकॉर्डिंग सार्वजनिक झाल्यामुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठा भूकंप आला होता। या ऑडिओ क्लिप्सच्या आधारे असा गंभीर आरोप करण्यात आलाय की बंगलोर येथे राहणाऱ्या आणि मूळच्या गुजरातच्या एका तरुण महिला आर्किटेक्टवर सरकारी यंत्रणेचा, पोलिसांचा आणि गुप्तचर विभागाचा वापर करून पूर्णपणे बेकायदेशीर रीतीने पाळत ठेवली जात होती। ती महिला कधी मॉलमध्ये जाते, कोणत्या चित्रपटगृहात सिनेमा पाहत आहे, कोणासोबत फिरते आणि कोणत्या हॉटेलच्या कोणत्या खोलीत थांबलीये, या सर्व गोष्टींवर गुजरात पोलिसांचे मोठे अधिकारी अहोरात्र नजर ठेवून होते आणि प्रत्येक क्षणाची माहिती गृह राज्यमंत्री अमित शहा यांना देत होते। अगदी ती महिला विमानाने प्रवास करत असताना तिच्या नकळत एका पोलीस कर्मचाऱ्याला त्याच विमानात तिच्यावर नजर ठेवण्यासाठी बसवण्यात आलं होतं। कोणत्याही कायदेशीर परवानग्या न घेता केवळ तोंडी आदेशांवर सरकारी संसाधने, मनुष्यबळ आणि बजेटचा गैरवापर कसा केला गेला यावर प्रश्न उपस्थित झाले आणि या संपूर्ण प्रकरणाला पुढे स्नूप गेट स्कॅन्डल म्हणून ओळखलं गेलं। या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे समजून घेण्यासाठी आपल्याला 26 जानेवारी 2001च्या काळात जावं लागतं, ज्या दिवशी देश प्रजासत्ताक दिन साजरा करत होता। त्याच दिवशी सकाळी 8:46 गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात एक विनाशकारी भूकंप आला, ज्यामध्ये 13,000 पेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि संपूर्ण भुज शहर उद्ध्वस्त झालं। या घटनेनंतर गुजरात सरकारकडून भुज शहराचा पुनर्विकास आणि सुशोभीकरण करण्याचं काम हाती घेण्यात आलं। याच दरम्यान 28 मे 2003 रोजी सनदी अधिकारी प्रदीप शर्मा यांची कच्छचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली। भुज शहराच्या सुशोभीकरणाचा एक भाग म्हणून हिल गार्डन प्रकल्प तयार केला जात होता। या कामादरम्यान प्रदीप शर्मा यांची भेट एका सुवर्णकाराशी झाली, ज्यांच्या मुलीने बंगळुरूमधून आर्किटेक्चरचं शिक्षण पूर्ण केलं होतं। त्या तरुण महिला आर्किटेक्टला या हिल गार्डन प्रकल्पाचं काम सोपवण्यात आलं। पुढे जेव्हा या गार्डनचं उद्घाटन झालं तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी तिथे आले होते आणि याच वेळी प्रदीप शर्मा यांनी त्या महिला आर्किटेक्टची भेट मुख्यमंत्र्यांशी करून दिली। प्रदीप शर्मा यांच्या दाव्यानुसार या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी तिला आपले खासगी ईमेल ID दिले आणि तिथून पुढे त्यांच्यात ईमेल आणि फोनवरून संभाषण सुरू झालं। IAS अधिकारी प्रदीप शर्मा यांनी विविध मुलाखतींमध्ये आणि नंतर न्यायालयासमोर असा दावा केला की संबंधित महिला त्यांना आपल्या मार्गदर्शकाप्रमाणे मानत होती आणि त्यामुळेच तिने मुख्यमंत्र्यांसोबत चाललेल्या संवादाबद्दल शर्मा यांना सांगितलं होतं। शर्मा यांच्या दाव्यानुसार ऑक्टोबर 2005 मध्ये कच्छमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शरद उत्सव या सरकारी कार्यक्रमात गेस्ट कोऑर्डिनेटर म्हणून त्या महिलेला काम मिळालं होतं। शर्मा यांनी असाही आरोप केला होता की मार्च 2006च्या सुमारास ती महिला जेव्हा अहमदाबादला उतरली तेव्हा तिला मुख्यमंत्र्यांच्या निवासावर नेण्यात आलं आणि तिथे तिचा फोन बंद ठेवण्यास सांगण्यात आलं। पुढे 2008 मध्ये जेव्हा प्रदीप शर्मा यांची भावनगर येथे महापालिका आयुक्त म्हणून बदली झाली तेव्हा त्या महिलेने अलांग शिप ब्रेकिंग यार्ड प्रकल्पाच्या संदर्भात शर्मा यांच्याशी संपर्क साधला होता। याच दरम्यान एका प्रसंगी शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांचा एक विशेष फोन नंबर स्वतःच्या मोबाईलमध्ये सेव्ह केला आणि चुकून त्या नंबरवर त्यांच्याकडून कॉल गेला। शर्मा यांच्या मते याच चुकीच्या कॉलमुळे प्रशासनाला शंका आली आणि तिथून पुढे त्यांच्यावर तसेच त्या महिलेवर छुप्या पद्धतीने पाळत ठेवण्यास सुरुवात झाली। काही काळानंतर प्रदीप शर्मा आणि राज्य सरकार यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले। 2009 ते 2010च्या दरम्यान प्रदीप शर्मा यांच्यावर जमिनीच्या वाटपातील अनियमितता आणि भ्रष्टाचाराचे एकामागून एक अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आणि गुजरात पोलिसांनी त्यांना अटक केली। 2011 मध्ये प्रदीप शर्मा यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेत एक याचिका दाखल केली। या याचिकेत शर्मा यांनी असा थेट आरोप केलाय की संबंधित महिला आणि तत्कालीन मुख्यमंत्री यांच्यातील संबंधांची व संवादाची माहिती त्यांच्याकडे असल्यामुळेच त्यांना जाणीवपूर्वक आणि सूडबुद्धीने लक्ष केलं जाते। त्यांनी आपल्यावरील खटल्यांची तपासणी गुजरात पोलिसांकडून काढून CBI किंवा इतर कोणत्याही निष्पक्ष यंत्रणेकडे सोपवण्याची मागणी केली। मात्र त्यावेळी या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने शर्मा यांना याचिकेतील वैयक्तिक
वैयक्तिक संदर्भांचे काही भाग हटवण्यास सांगितलं होतं, कारण त्यावेळी या आरोपांना पाठबळ देणारे ठोस पुरावे सार्वजनिक झाले नव्हते. मात्र या प्रकरणाला खरी कलाटणी 2013 मध्ये मिळाली, जेव्हा सीबीआय इशरत जहा प्रकरणात गुजरात पोलिसांच्या अधिकाऱ्यांची चौकशी करत होती. या तपासादरम्यान एटीएसचे माजी IPS अधिकारी GL सिंगल यांना सीबीआयने अटक केली. सिंगल यांनी तपासात सहकार्य करताना सीबीआयला काही पेनड्राईव्ह आणि तब्बल 267 ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग सोपवल्या. या रेकॉर्डिंग्समध्ये वरिष्ठ स्तरावरून मिळणाऱ्या तोंडी आदेशानुसार एका महिलेवर आणि प्रदीप शर्मा यांच्यावर अहोरात्र पाळत ठेवण्याचं संभाषण होतं. या संभाषणांमध्ये साहेबांचा आदेश आहे असा वारंवार उल्लेख ऐकायला मिळत होता. पुढे सप्टेंबर 2013 मध्ये हे कॉल रेकॉर्डिंग गुलेल आणि कोब्रा पोस्ट या शोधात्मक न्यूज पोर्टल्सच्या हाती लागले आणि 15 नोव्हेंबर 2013 रोजी त्यांनी हे ऑडिओ टेप्स द स्टॉकर्स या नावाने सार्वजनिक केले, ज्यामुळे देशभराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. 2014च्या लोकसभा निवडणुका अत्यंत जवळ आलेल्या असताना या खुलाशांमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून सरकारवर आणि प्रशासनावर तीव्र हल्ले चढवले. मात्र हा वाद अत्यंत तापलेला असतानाच संबंधित महिलेच्या कुटुंबाकडून अधिकृत भूमिका मांडण्यात आली. तिच्या वडिलांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं आणि राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र लिहून स्पष्ट केलं की त्यांच्या कौटुंबिक आणि वैयक्तिक कारणांमुळे तसेच मुलीच्या सुरक्षिततेची काळजी वाटत असल्याने त्यांनी स्वतः सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तिच्यावर लक्ष ठेवण्याची आणि सुरक्षा देण्याची विनंती केली होती. या प्रकरणात कोणताही गैरप्रकार झालेला नसून केवळ कौटुंबिक संमतीने सुरक्षा पुरवली गेली होती असा दावा तिच्या कुटुंबाने केला. तसंच आपल्या कौटुंबिक गोपनीयतेचा आदर केला जावा आणि या विषयाचे कोणतेही राजकीय भांडवल केले जाऊ नये अशी विनंतीही त्यांनी न्यायालयाकडे केली. या स्पष्टीकरणानंतर आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर या संपूर्ण प्रकरणातील कायदेशीर व राजकीय वाद अखेर शांत झाला आणि कौटुंबिक सुरक्षेच्या दाव्यावरून या प्रकरणावर पडदा पाडण्यात आला.